बहीण योजनेअंतर्गत एक नवीन बदल करण्यात आलेले आहे। आता महिलांना जो हप्ता आहे तो या महिन्यात मिळणार की जून महिन्यात मिळणार, कारण तुम्हाला माहीतच असेल एप्रिलचा हप्ता हा मे महिन्यात देण्यात आला होता, तर मे महिन्याचा हप्त्याची सुद्धा तारीख आता बदलली आहे। तर ही तारीख जून महिन्याची की मे महिन्याची हे पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर अद्याप तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्र जास्त वेळ न करता चला वळूया आजच्या व्हिडिओकडे। तर तुम्हाला माहीतच असेल नुकतीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची अधिकृत तारखेत बदल केल्याची माहिती समोर येत आहे। आता महिलांना जे लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ताची जी तारीख आहे ते वाढवण्यात आली आहे अशी जी आहे महिलांना माहिती दिल्या जात आहे। परंतु नुकतीच म्हणजे नेमकी काय आहे चला आपण हे जाणून घेऊया। पण त्याआधी तुम्हाला माहीत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदितीताई सुनील तटकरे यांनी जे एक नवीन अपडेट दिल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी लाभार्थी महिलांसाठी म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यासाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांची एक नवीन यादी जाहीर करण्यात आली होती आणि नवीन लाडकी बहीण योजना लोन योजना लाडकी बहीण लोन योजना अशी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजीद्वारे करण्यात आलेली आहे। आणि ज्या महिला अपात्र आहे आणि ज्या या योजनेच्या पात्रतांना पूर्ण करत नाही अशा 5 लाख महिलांचे अर्ज आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत खारिज करण्यात आलेले आहे आणि ही माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरद्वारे शेअर केली होती। तर मे महिन्यात लाभार्थ्यांसाठी जे आहे अनेक निर्णय घेण्यात आले होते, त्यानुसार आता राज्यातील 2,41,40,00,000 विवाहित विधवा परित्यक्त आणि निराधार महिलांना जे आहे योजनेअंतर्गत जो आहे 11वा हप्ता देण्यात येईल। आणि हो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता घरकुल योजनासुद्धा चालू करण्याची जी आहे माहिती समोर येत आहे आणि लवकरच महिलांना आवास म्हणजे लाडकी बहीण आवास योजना अशी योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत महिलांना आता घरकुलद्वारे घरसुद्धा जे आहे कच्चं मकान असेल तर पक्कं मकानसुद्धा त्यांना बांधून मिळणार आहे। परंतु योजनेचा जो आहे हा 11वा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं गरजेचं आहे। सोबतच जे योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्यावर तुमचा वर्ज जो आहे मंजूर असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला 11वा हप्ता मिळणार। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड किंवा मंजूर्ड नसेल तर तुम्हाला 11वा हप्ता मिळणार नाही, याची मात्र तुम्हाला जे आहे माहिती घ्यायची आहे। तर हे बघा, मुख्यमंत्री माझी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते आणि ही योजना जी आहे महिला व बाल विकास विभागाद्वारे चालवली जाते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 10 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 10 हप्ते जे थेट 15,000 रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे प्रति महिन्याला 1,500 रुपये असे जमा करण्यात आलेले आहेत। अलीकडेच तुम्हाला माहीत असेल एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे हा मे महिन्याच्या 2 ते 7 मेपर्यंत वितरित करण्यात आला होता आणि त्यासाठी आणि जो आहे आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी 3,690 कोटी रुपयाचा निधी जाहीर आले आहे आणि लवकरच आता 2 ते 4 दिवसांमध्ये महिलांना 11वा हप्ता वाटप करण्याची माहिती दिल्या जात आहे। 11वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पात्र महिलांची निवड केलेली असून त्यांची लाभार्थी सूची म्हणजे लाभार्थीची यादी जी आहे ते आधीच जाहीर केलेली आहे। या यादीनुसार 11वा हप्ता 2 टप्प्यांमध्ये 2,41,40,00,000 महिलांना वितरित केला जाईल। तर हा टप्पा जे आहे पहिले 5 जिल्ह्यात नंतर 7 जिल्ह्यात असं करत करत 2 टप्प्यांमध्ये वितरित केला जाणार आहे आणि तब्बल 6 ते 7 दिवसांमध्ये हे 2 टप्पे जे आहे चालणार आहे। परंतु योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांना योजनेची पात्रता जी आहे त्या पूर्ण करणं खूप गरजेचं आहे। जर महिला पात्रता निकष पूर्ण नाही करतील तर त्यांना योजनेचा लाभ घेता मात्र येणार नाही। पहा, तर पात्रता काही या प्रकारची आहे। महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असली पाहिजे, तिचा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर मंजूर असला पाहिजे, महिलेचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं, महिलेचं बँक खाता आधार कार्डसोबत जोडलेलं असावं आणि DBT ऑप्शन जे आहे सक्रिय असलं पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा महिलेचं उत्पन्न कमी असावं, कुटुंब आयकर दाता नसावे म्हणजे आयकर भरणारे नसले पाहिजे, कुटुंबात ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही 4 चाकी वाहन नसावे आणि महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसावी। या सर्व पात्रतांना महिलांना पूर्ण करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळेल। ठीक आहे, तर यानुसार हा अपडेट आहे। तर तुम्हाला तर माहीतच असेल अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच लाडकी बहीण कर्ज योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 40,000 रुपयापर्यंतचं बिना व्याजेशिवाय म्हणजे व्याज त्यावर लागणार नाही असं 40,000 रुपयाचा कर्ज मिळणार आहे, जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील।
व्यवसाय जर सुरू करायचा असेल, तुम्हाला व्यापार सुरू करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे कर्ज योजनेचं लाभ घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 40,000 रुपये मिळतील आणि यानुसार तुम्ही गावात एखादं छोटंसं दुकान वगैरे तुम्ही काही एक छोटा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. आणि राहिली तुम्हाला किस्त भरण्याची जे 40,000 जे तुम्ही कर्ज घेसाल, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना मिळत असते, त्या रकमेतूनच तुम्ही हप्ते परत करू शकता, अशी माहिती जी आहे या योजनेअंतर्गत दिली जात आहे. याशिवाय ज्या महिला पात्रता निकषाची पूर्तता करत नाहीत, अशा 5 लाख महिलांचे अर्ज जे नाकारण्यात आलेले आहे आणि त्यांना आता जे आहे या लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. तर आता खूप साऱ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या 11व्या हप्त्यामध्ये 45,000 रुपये मिळतील. तर का बरं मिळतील? तर बघा, मार्च महिन्यात राज्य सरकारने 2 महिन्याचा हप्ता एकत्रित वाटप केला होता, ज्यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता समाविष्ट होता. परंतु अनेक अशा महिला आहेत ज्यांना फक्त 8वा हप्ताच मिळाला, 9वा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे. याशिवाय अलीकडेच मे महिन्यात योजनेचा 10वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता, पण त्यामध्ये सुद्धा त्या महिलांना 10वा हप्ता मिळालेला नाही. म्हणून ज्या महिलांना 9वा आणि 10वा हे बघा 9वा आणि 10वा हप्ता मिळालेला नाही आहे, अशा महिलांना 11व्या हप्त्यामध्ये 3ही हप्ते म्हणजे 9वा, 10वा, 11वा असे 3 हप्ते एकत्र मिळून तब्बल 45 रुपये दिले जातील. पण यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे.